नमस्कार. श्री हौगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथील मी महाजन अक्षता शिवराज BSc फर्स्ट इयरची विद्यार्थिनी. मी आज कोरोनानंतरचे विश्व कसे होऊ शकते हे तुम्हाला सांगणार आहे. आपल्या देशावर एक खूप मोठे संकट म्हणजेच कोरोनाचा आजार. मागे जेव्हा देश स्वतंत्र झाला नव्हता तेव्हा इंग्रजांनी राज्य करून गेले आणि यंदाच्या वर्षी 2020 मध्ये 1000 म्हणजेच कोरोनाने राज्य केले. मला असे वाटते की कोरोनानंतरचे विश्व हे नाण्यासारखे असू शकते. जसे की म्हणतात ना, नाण्याला दोन बाजू असतात, तसेच कोरोनानंतरचे विश्व ही दोन बाजूने असू शकते. तशी पहिली बाजू सांगायचं गेलं तर जसे की स्टुडंट अगोदर कॉलेज करायचे नाही, कॉलेजचा कंटाळा करायचे, कॉलेजला गेले तरी एखादी लेक्चर करायचे. आता हे तेवढ्या प्रमाणात होणार नाही असे मला वाटते. आणखीन सांगायचं गेलं तर महत्त्वाचे म्हणजे जे स्टुडंटला शिक्षणाची आवड असते, ते अपडाऊन करून कॉलेज करायचे, ते आता कंटाळा करणार नाही, ते त्यांचे स्वप्न एकदम जिद्दीने साकार करतील. तसे अशाच प्रकारे सर्व क्षेत्रात पण लागू होईल. जसे की शिक्षक वर्ग, सरकारी कर्मचारी हे सगळे नव्याने आपल्या कामाला सुरुवात करतील. म्हणजे मला एवढंच सांगायचे आहे, जसे की आपले रिअल हिरोज म्हणजेच आपले शेतकरी कसे पेरणीच्या वेळेस पेरणीची तयारी एकदम नवीन जोमाने, उत्साहाने, थाटाने तयारी करतो, तसेच आता आपले भारताचे तरुण युवक पण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतील. ते म्हणतात ना, झोपलात तर जागे व्हा, जागे आहात तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर पळतच राहा, जोपर्यंत तुमचे स्वप्न साकार होणार नाहीत. ही म्हण आता अगदी सत्यात उतरेल असे मला वाटते. आता आपले विद्यार्थी व देशाचे तरुण युवक हे त्या चाफ्याच्या फुलासारखं जगतील. म्हणजे कसं ते म्हणतात बघा, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानाने ही साथ सोडली, पण पठ्ठ्यानं बहरणं काय सोडलं नाही. तसेच करोना येऊन गेल्यामुळे आता आपल्या निसर्गाची किंमत आपणाला समजलीच असेल. ते म्हणतात ना, निसर्गाच्या सानिध्यात जगण्याचे क्षण प्रत्येकाच्या वाटेला येत नसतात, पण ते आपल्या वाटेला आले. आपणाला आपल्या निसर्गाची किंमत कळली. निसर्गापेक्षा मोठं काहीच नाही हे आपणाला जाणवलं. तर आता नाण्याची दुसरी बाजू म्हणजेच कोरोनानंतरचे विश्व दुसऱ्या बाजूने कसे असू शकते. हे सत्य आहे की देशाचे आर्थिक नुकसान झाले, तसेच कामगारांचे व विद्यार्थ्यांचेही नुकसान झाले. तुम्हाला माहितीच असेल, आपल्या भारत देशात बरेच विद्यार्थी असे आहेत की जे उन्हाळी सुट्ट्यामध्ये 2 ते 3 महिने कुठेतरी छोटीशी नोकरी करायचे आणि आपल्या येत्या वर्गाची फीस भरायचे. त्या 2 ते 3 महिन्यामुळे त्यांचं पूर्ण वर्षाची फीस निघायची. पण आता या कोरोनामुळे ते तसं करू शकले नाही. तसे आता काही जण वाईट मार्गाने पैसे कमवायचे विचार करू शकतात. तसे सांगायचे गेले तर स्वप्न सगळेच बघतात, पण ते कसे साकार करायचे हे आपल्या हातात असते. जसे की अंधार कायम नसतो, उजळणार तर आहे. अंधार कायम नसतो, उजळणार तर आहे. वाईट मार्गाने स्वप्न साकार करण्यापेक्षा नियमाने वागून प्रामाणिकपणाने दुःखाला पूर्ण विराम द्यावे. तसेच दुसरी बाजू ही खूप वाईट असू शकते. म्हणजे मला एवढेच सांगायचे आहे, दुःख संकट तर सगळ्यावरच येतात, पण यावेळेस आपल्या देशावर आले. पण दुःखाच्याही वेळी, संकटाच्या वेळी आपण एकत्र होतो हे आपल्या येणाऱ्या पिढीला आपण अभिमानाने सांगू इच्छितो. आपण त्यांना सांगू शकतो की संकटाच्या वेळी आपला देश एकत्र होता. आता असे विचार करणे स्वाभाविक आहे की मला आजार होऊ नये, मी हसत राहावे, खेळत राहावे, मी सदा स्वस्थ राहावे, हा प्रत्येकजण विचार करतो. पण मी सतत हसतच राहावे, मला आजार कधीच येऊ नये, हा अविवेक आहे. म्हणजे हाचा वापर माणसांनी कमी करावा. तसेच आपल्या देशातील महागाई वाढेल, अर्थव्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी खूप वेळही लागेल, पण आपण व आपला देश इतक्या सहज हार मानणारा नाही. आपला देश अशा प्रकारचा आहे जिथे समजतात किती वेळा पडलो हे महत्त्वाचं नाही, पण पुन्हा प्रयत्न किती वेळा करतो हे महत्त्वाचं आहे असे समजणारा आहे. आपला देश असा आहे जे आपल्या संकटांना म्हणत असतो, हमारी टांगे ही तो टूटी है मगर हौसले अभी जिंदा है, हमारी टांगे ही तो टूटी है मगर हौसले अभी जिंदा है, ए कोरोना हम तो ओ है जिससे मुश्किलें भी शर्मिंदा है. असं म्हणत आपला देश नव्या जोमाने यशाचे एक दिवस नक्कीच शिखर गाठेल. तो एक दिवस नक्कीच येईल.
आता आपल्या कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या जनतेचा आत्मविश्वास हा मुंगीसारखा असतो. तुम्हाला माहिती आहे का मुंगीचा आत्मविश्वास कसा असतो? म्हणजे देवासमोरून साखरेचा कण उचलून नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास हा आभाळापेक्षाही असतो. म्हणजे ती देवापुढूनच्या पुढून साखरेचा कण उचलून नेते, पण तिचा आत्मविश्वास बघा किती मोठा असतो, कसं एकदम आभाळासारखं. तसंच आता आपल्या येणाऱ्या भारतातील नवीन पिढीचा आत्मविश्वास पण एकदम आभाळा एवढा झालाच असेल. म्हणजे आता आपल्या देशातील लोकांना हे तरी समजलं आहे की आपल्या कर्माची फळे आपणालाच भोगावी लागतात. आपले कर्म होते म्हणून आपल्याच पदरी पडले. जेवढी भीती करोनाची वाटत आहे, जर आपणाला तेवढीच भीती आपल्या कर्मांची वाटली असती, तर हा आपला भारत देश अगोदरच स्वर्ग बनला असता. आपले कर्म आपल्या पदरी पडलेच, आपली शिक्षा आपणालाच भेटली. मला या विषयावर माझे मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. घरी राहा, सुरक्षित राहा.